परिवार सगळे जसं दूध आणि साखर एकत्रित झाल्यानंतर त्याचा जसा गोडवा निर्माण होतो, त्याच पद्धतीनं या दोन कुटुंबियांच्या मिलनातून एक प्रकारचा गोडवा निर्माण होणार आहे आणि त्याचे आपण सगळे साक्षीदार आहोत। त्या सायंकाळच्या वेळी गुरुज मुहूर्तावर आकाश आणि प्रीतम आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात करतायत। त्यांचं वैवाहिक जीवन अतिशय चांगल्या पद्धतीनं यशस्वी हो आणि जसा प्रभाकर आणि त्यांच्या पत्नी यांनी अपार मेहनत करून कष्ट करून आकाशला वाढवलं। सुनबाईच्या निमित्तानं लक्ष्मीची पाऊलच त्यांच्या कुटुंबामध्ये उमटत आहेत आणि खऱ्या अर्थानं या बांगर कुटुंबामध्ये एक आनंदी सोहळा संपन्न होत असताना माझ्यासारख्यानं इथं उपस्थित राहणं गरजेचं आहे असं मला वाटलं। कारण चळवळीमध्ये काम करत असताना आम्ही सगळे जीवाला जीव लावणारे आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत। वळसे पाटील साहेब म्हणाले तसं आमचे जरी वैचारिक दिशा वेगवेगळ्या असल्या तरी सुद्धा तसं बघायला गेलं तर साखर कारखानदारांनी आमचं नातं हे सापाचं मोक्षाचं, परंतु योग्य वेळी कुठं थांबायचं हे आम्हाला कळतं आणि म्हणूनच मगाशी मी म्हटलं की दुधाचा आणि साखरेचा गोडवा काही वेगळाच असतो। दुधाचंही महत्व तितकंच आहे, साखरेचंही महत्व तितकंच आहे आणि या दोन्हीसाठी भांडणारा माझंही महत्व तितकंच आहे, लक्षात ठेवा। आणि आमच्या याच कार्यकर्त्यांचंही महत्व तितकंच आहे। आम्ही मागणारे आहोत, कारखानदार देणारे आहेत। आई सुद्धा जोपर्यंत मूल वाढत नाही तोपर्यंत त्याला दूध पाजत नाही। पण आम्ही तरी शेतकरी आहोत, आम्हाला मागावं लागणार, कधी कधी कायदा हातात घ्यावा लागणार, संघर्ष करावा लागणार। परंतु संघर्ष करत असताना सुद्धा ज्या वास्तूतून ज्या व्यवस्थेतून आपल्याला हा फायदा आपल्या घामाचं दाम मिळणार आहे ती व्यवस्था संपणार नाही याची दक्षता सुद्धा घेणं हे माझ्यासारख्याचं कर्तव्य असतं आणि ते नेहमीच आम्ही घेतो। आणि त्यामुळे गेल्या 25-30 वर्षामध्ये ही काय शेतकरी चळवळ उभी राहिली। सुरुवातीच्या काळामध्ये माझ्यामुळे साखर कारखानदारी मोडून जाईल असं वाटत होतं, असं काही लोक म्हणायचे, परंतु साखर कारखानदारीला खऱ्या अर्थानं आर्थिक शिस्त लावायचं काम आम्ही केलं। ज्या काही सहकारी क्षेत्रातल्या ज्या काही थोड्याफार दूध संस्था राहिल्या त्यांना शिस्त लावायचं काम केलं आणि त्यामुळे निश्चितच या परिसरातल्या या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दूध उत्पादकांना चांगला न्याय मिळालेला आहे आणि तो अजून चांगला न्याय मिळाला पाहिजे। म्हणून शासनाकडून चांगल्या प्रकारच्या पॉलिसी राबवल्या गेल्या पाहिजेत, धोरणं राबवली गेली पाहिजेत, यासाठी आग्रही राहणं हे आपलं सगळ्यांचं काम आहे। आम्ही चळवळीच्या माध्यमातून ते करू आणि पॉलिसी मेकर्स म्हणून धोरणकर्ते म्हणून वळसे पाटील साहेब ते निश्चितच सरकारमधून करतील। परंतु दोघंही एका नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि या दोन्ही बाजू सक्षमपणाने काम केल्या तर निश्चितच आपल्या आनंदामध्ये गोडवा निर्माण होईल, एवढंच या निमित्तानं मी सांगतो। सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो, थांबतो। धन्यवाद।